भाग्यश्री आत्राम यांचा राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश। गडचिरोली जिल्ह्यामधील अहेरीमध्ये जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये भाग्यश्री आत्राम पवारांच्या पक्षात। 2019 मध्ये बाबा आत्राम भाजपच्या वाटेवर असताना अजित पवारांनी मला बी फॉर्म दिला। भाग्यश्री आत्राम यांचं मोठं वक्तव्य, घर फोडून उभी राहा असं अजित पवारांनी म्हटलं होतं। भाग्यश्री आत्राम यांची माहिती। बाबा आत्राम यांच्याकडे दुधारी तलवार आहे, कार्यकर्त्यांना धमक्या येत आहेत, त्यांना हात लावू नका, कापून टाकीन, भाग्यश्री आत्राम यांचा इशारा। आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा 127 जागांवर एकमत, त्यातील काँग्रेसचा 55 जागांचा मार्ग खुला, तर उर्वरित जागा वाटपासाठी पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा एकत्र बैठक होणार। शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं विधानसभेसाठी मुंबईमध्ये 7 जागांची मागणी, यात अंधेरी पश्चिम, वर्सोवा, कुर्ला, अणुशक्तीनगर, दहिसर, घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या जागांचा समावेश। राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे युवकचे अध्यक्ष अमोल मोतेले यांची माहिती। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं 125च्या वर जागा जिंकण्याचं लक्ष्य, गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनामध्ये विशेष रणनीती तयार। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपचं मिशन विधानसभा, निवडून येण्याच्या स्थितीमध्ये असलेल्या 75 जागांवर विशेष लक्ष केंद्रित करणार, 6 प्रमुख नेत्यांना दिली विभागनिहाय जबाबदारी। माजी खासदार आणि भाजपचे नेते भास्कर खतगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, स्नुषा मिनल खतगावकरही प्रवेश करणार असल्याची माहिती। मिनल खतगावकर नांदेडच्या नायगावमधून लढण्याचा ठराव। आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही शिवसैनिक आणि जनतेची इच्छा, गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाकरे मुख्यमंत्री व्हावे ही आमची भावना, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं वक्तव्य। आमदार मदन येरावार यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी घेतली नितीन गडकरींची भेट, यवतमाळ विधानसभेसाठी मागितलं तिकीट। पिंपरीमध्ये अजित पवारांच्या मेळाव्यामधील फ्लेक्सवरती शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचा फोटो, कोल्हेंच्या फोटोलगतच शिवाजी आढळरावांचाही फोटो, चर्चेला उधाण। अजित पवारांच्या कार्यक्रमामध्ये अमोल कोल्हेंचा फोटो, कार्यक्रमामध्ये फोटो लावता मग स्थानिक खासदाराला बोलवत का नाही, खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सवाल। आमची तिसरी नव्हे तर पहिली आघाडी, 19 तारखेला पुण्यामध्ये बैठक, मनोज जरांगे यांच्याशी संभाजीराजेंची चर्चा सुरू, राजू शेट्टींची माहिती। आरक्षण संपुष्टामध्ये आणण्यासंदर्भात राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध, उद्या भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार, सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये आंदोलन होणार। राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपच्या माजी आमदार तरविंदर सिंग मारवा यांच्या विरोधात उद्या काँग्रेसचं राज्यभर आंदोलन, सर्व जिल्हा मुख्यालय काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे निर्देश। फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्व धर्म समभाव मानू नका, भाजपचे नेते आमदार नितेश राणेंचं वक्तव्य, मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका असं सांगताना राणेंची खालच्या भाषेत टीका। एखाद्या समाज घटकाविरोधातली वक्तव्य खपवून घेणार नाही, आमदार नितेश राणेंचं मुस्लिमांविरोधातील वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त। धर्माच्या भिंती उभं करणं हे कितपत योग्य, शिवसेनेमध्ये अनेक मुस्लिम कार्यकर्ते आहेत, जर कोण चुकत असेल तर जरूर शिक्षा व्हायला हवी, नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांची मागणी, हिंदूंकडूनच माल खरेदी करा असं वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंवर शरद कोळी यांची टीका। महायुतीमधला लाडकी बहिणी योजनेतला श्रेयवाद चव्हाट्यावर, धुळ्यामध्ये लाडकी बहिणी योजनेच्या बॅनरवर मोदी, फडणवीस, शिंदे, भाजपच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब। दिलीप मोहितेंना मंत्री करण्याचा अजित पवारांचं आश्वासन, विधानसभेला भावनिक होऊ नका, तुमचा आशीर्वाद आणि पाठिंबा द्या, अजित पवारांचं आवाहन। मी 35 वर्षे झालं काम करतोय, मात्र मला उत्कृष्ट भाषणाचा किंवा उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला। शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून मुंबईमध्ये बुरखा वाटप,
तर हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या शिंदे गटाला मुस्लिमांची आठवण कशी झाली, विरोधी पक्षांचा यामिनी जाधवांना खोचक सवाल. बुरखा वाटपाचे कार्यक्रम आम्हाला मान्य नाहीत, यामिनी जाधव यांनी बुरखा वाटल्यानंतर आशिष शेलारांची प्रतिक्रिया. सरन्यायाधीशांनी पंतप्रधान मोदींना बोलावलं असेल तर ही चूकच, कायदेतज्ञ उल्हास बापट यांचं मत. पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी गणपती दर्शनासाठी जाण्यामध्ये गैर काय, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल. या गोष्टीवर राजकारण करणं हे नासक्या विचारांचं लक्षण, बावनकुळेंची विरोधकांवर टीका. आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित राहायचे, पण गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान मोदी गेले तर इतका गहजब का, फडणवीसांचा विरोधकांना एक्सपोस्ट मधून सवाल. गृहमंत्री आणि गृह मंत्रालय भाजप अध्यक्षाच्या मुलाला पाठीशी घालतायत, त्याची पाठराखण करताय, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप. मालवणमध्ये नव्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव, मंत्री दीपक केसरकरांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. 100 कोटींचा प्रस्ताव, घडलेल्या दुर्घटनेमधून काहीतरी चांगलं घडावं या हेतून संकल्पना मांडली, विरोधकांच्या केसरकरांचे पुनरुच्चार. गडचिरोलीमधील जयंत पाटील आणि अनिल देशमुखांचा आदिवासी कुटुंबाच्या घरी जेवण, आदिवासींच्या पारंपरिक पद्धतीच्या जेवणाचा दोघांनी घेतला आस्वाद. जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, दोघांमध्ये 2 तास चर्चा, केवळ सदिच्छा भेट घेतली, गोरंट्याल यांची माहिती. ऑगस्ट महिन्यामध्ये एसटी महामंडळाला 16,86,61,000 फायदा, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिलांना 50% तिकिटांचा मोठा फायदा, एसटी महामंडळाला झाल्याची माहिती. सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक, कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 6,500 रुपयांची पगारवाढ एप्रिल 2020 पासून नाही तर सप्टेंबर 2024 पासून लागू होणार, श्री रंगबर्गे यांची सरकारवर टीका. धावपटू कविता राऊतला 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती, मात्र कविता राऊत नाराज, जुन्या JR नुसार उपजिल्हाधिकारी पदावरती कविता राऊतला नोकरी हवी असल्याची माहिती. बुलडाण्याच्या मेहकर ग्रामपंचायत ऑपरेटर पदभरतीमध्ये पात्र अर्जदारांना डावललं, संभाजी ब्रिगेड आक्रमक, मेहकरच्या विस्तार अधिकाऱ्यांना घातला घेराव, पात्र अर्जदारांना नियुक्ती देण्याची मागणी. ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, वयाच्या 72व्या वर्षी सीताराम येचुरी यांनी घेतला अखेरचा श्वास, दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार, येचुरी कुटुंबाचा देहदानाचा निर्णय. सीताराम येचुरी यांना त्यांचे सहकारी माजी आमदार नरसय्या आडम यांनी वाहिली श्रद्धांजली. 30 ते 32 वर्षांचा जिवलग मित्र होता, त्यांच्या निधनानं संपूर्ण भारताची हानी झाली, या शब्दामध्ये आडम यांनी वाहिली श्रद्धांजली. मुंबईमध्ये पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध, दुचाकी आणि 4 चाकी वाहनांची संख्या वाढल्यानं पार्किंगची समस्या, 17 सप्टेंबरपर्यंत ही सुविधा सुरू राहणार. कोस्टल रोड वांद्रे सी लिंकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर आता 12 मिनिटात पार करता येणार. पुण्यामधील 5 प्रमुख रस्त्यांवरती दुचाकी आणि 4 चाकी वाहनांना पार्किंगसाठी पैसे आकारले जाण्याची शक्यता, पुणे महापालिकेनं राज्य सरकारकडे मागितली परवानगी. यात जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, नॉर्थ मेन रोडचा समावेश. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लेझर लाईटवर बंदी, 12 ते 17 सप्टेंबर या कालावधीमध्ये गणेश मिरवणुकीमध्ये लेझर लाईटवर बंदी, आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यावरती फौजदारी कारवाई होणार, अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेलींचे आदेश. मुंबईमधील जुहू चौपाटीवरती 6 दिवसांच्या गौरी गणपतींचं विसर्जन, विसर्जनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी. रत्नागिरीमध्ये गौरी गणपतीला निरोप, पारंपरिक रीतीनुसार गौरी गणपतीला भावपूर्ण निरोप. पंचगंगा नदी परिसरामधील बॅरिकेटिंग कोल्हापूरकरांनी तोडलं, बॅरिकेटिंग तोडून केलं बाप्पांचं विसर्जन. पंचगंगेमध्ये गणपती विसर्जनावरती बंदी घातल्यानं नागरिक आक्रमक, हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता बॅरिकेटिंग तोडण्याचा इशारा. साताऱ्यामधील पंथाचा गोटमध्ये दादासाहेब मारुती कुंभार यांनी घरामध्ये साकारला सुंदर देखावा, संत गोरा कुंभार यांची प्रतिकृतीचा देखावा साकारला, देखावा पाहण्यासाठी रहिवाशांची गर्दी.
साताऱ्याच्या अंबवडे सम्मत वाघोली इथल्या दत्तात्रय गुरव यांनी घरच्या गणपतीमध्ये साकारला रामायणाचा देखावा। अयोध्येच्या राम मंदिरासह रामायणामधील अनेक घटनांचा देखाव्यात समावेश। गिरगावातील अखिल खोताची वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 98वं वर्ष। कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या 10 फूट मूर्तीची स्थापना, सजावटीसाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर, मंडळातर्फे वेळोवेळी रोजगार कट्टा, व्यवसाय मार्गदर्शन, शैक्षणिक शिबिरांसारख्या कार्यक्रमांचंही आयोजन। नाशिकमधील रविवार कारंजा मित्रमंडळानं साकारला नेपाळमधील मुक्तिनाथ मंदिराचा देखावा। यंदा रविवार कारंजा मंडळाला 105 वर्ष पूर्ण। पुराचा फटका बसलेल्या भंडारा शहरामधील विद्यानगर इथल्या 7 कुटुंबियांना बचाव पथकानं सुरक्षित स्थळी नेलं। गणेशपूर परिसरामध्ये अनेकांच्या घरात पुराचं पाणी। भंडारा जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। पूरग्रस्त भागामध्ये आमदार भोंडेकर यांचा दौरा, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आमदारांचे निर्देश। भंडारा शहरामध्ये पूर परिस्थिती, अनेक सखल भागातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं। नंदुरबारच्या खुटवडा गावामध्ये प्रसूतीसाठी गर्भवती महिलेचा पुराचा पाण्यामधून जीवघेणा प्रवास, बांबूची झोळी बनवून 8 किलोमीटरची पायपीट, नदीपात्राजवळ गर्भवती महिलेची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना। भारतामध्ये बंदी असलेल्या क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार करणाऱ्या टोळीचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केला पर्दाफाश। शहर पोलिसांनी गुजरातच्या तरुणासह शहरातील 2 तरुणांना घेतलं ताब्यात। हा पैसा देशविरोधी कृत्यांसाठी वापरला जात असल्याचा संशय। रायगडमध्ये MIDC मधल्या कंपनीमध्ये स्फोट, 3 जणांचा मृत्यू। ठाठाव MIDCतली दुर्घटना, 6 कामगार जखमी। वेल्डिंगचं काम सुरू असताना मिथेनॉलच्या संपर्कामुळे स्फोट झाल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून एका क्लासची तोडफोड, क्लास चालकानं घेतलेले पैसे परत न केल्यामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या। घटनेनंतर मराठा संघटना आक्रमक। दिल्ली डेहराडून हायवेवरती ट्रकला कारनं मागून दिली धडक, अपघातामध्ये 4घांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी। ढोल ताशा पथकानं सुप्रीम कोर्टाचा दिलासा, ढोल ताशा पथकात 30 पेक्षा अधिक सदस्यांवर बंदीच्या हरित लवादाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। डॉक्टरांना पुन्हा एकदा कामावरती आणण्यामध्ये अयशस्वी ठरल्यानं ममता बॅनर्जींनी मागितली जनतेची माफी। त्यांना माझी खुर्ची हवी असेल तर राजीनामा देण्यासाठी तयार, सत्तेसाठी हापापलेली नाही, ममता बॅनर्जी यांचं वक्तव्य। MG विंडसर EV भारतामध्ये लॉन्च, 9,99,000 किंमत सुरू। विंडसर EVचं बुकिंग 3 ऑक्टोबरपासून सुरू, कारची डिलिव्हरी 12 ऑक्टोबरपासून। एलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीचं मिशन पोलारिस डॉन मिशन अंतर्गत 2 अंतराळवीरांनी केला स्पेस वॉक। पृथ्वीपासून 700 किलोमीटरवरती अंतराळवीरांचा स्पेस वॉक। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून चर्चेमध्ये आलेला तुर्कीचा नेमबाज युसुफ डिकेक पुढील महिन्यामध्ये येणार। भारतामध्ये डिकेक याच्या स्टाईलमुळे आता होता चर्चेमध्ये। शूटिंग विश्वकपच्या नवी दिल्लीमधील फायनलमध्ये डिकेक भाग घेणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।